नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्था राज्यातल्या ज्या सगळ्या आहेत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, त्याचबरोबर नगरपालिका, महापालिका, ह्या सगळ्या संस्थांच्या निवडणुका साधारणपणे ज्या अपेक्षित होत्या त्या वेळापत्रकानुसार होतील असा एकूण रागरंग आता दिसतो आहे. आजच सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी झाली आणि राज्य निवडणूक आयोगाच्या एका अर्जावरती सर्वोच्च न्यायालयानं असा आदेश दिलेला आहे की जानेवारी अखेरपर्यंत, म्हणजे जानेवारी 2026 अखेर सर्व निवडणुका पूर्ण करा. त्यामुळं आता सगळ्या राज्यातल्या निवडणुकांची जी तयारी सुरू होती, म्हणजे प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू होती आणि राजकीय पातळीवर राजकीय पक्षांची उमेदवारांची तयारी सुरू होती, त्याला आता आणखी गती येणार आहे. थोडंफार एक कदाचित 15-20 दिवस एवढाच थोडाफार पुढं मागं होईल, कदाचित एक महिनाभराचा फरक पडेल, परंतु निवडणुका ह्या आता पूर्वीच्या शेड्यूल प्रमाणे, पूर्वीच्या अंदाज अपेक्षित वेळापत्रकानुसार पार पडतील असं दिसतंय. अर्थात असं काही वेळापत्रक यापूर्वी निवडणूक आयोगानं दाखवून दिलेलं नव्हतं किंवा जाहीर केलेलं नव्हतं, पण साधारणपणे अंदाज असा होता की जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या साधारणपणे ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या, दुसऱ्या किंवा पहिल्या पंधरवड्यात होतील आणि त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुका त्याच वेळेला होतील आणि त्यानंतर क वर्ग आणि ड वर्ग महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. त्याचबरोबर नगरपालिकांच्या निवडणुका पण होतील आणि अ आणि ब ह्या ज्या दर्जाच्या हा वर्ग असलेल्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांची निवडणूक साधारणपणे डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात होईल असा एक अंदाज होता. त्याप्रमाणेच साधारणपणे हे वेळापत्रक तयार होईल असं दिसतंय. थोडा माझ्या अंदाजानं एक महिनाभराचा तरी फरक पडेल असं वाटतंय. आता अनेक लोकांशी मी बोललो ह्या संदर्भात, निवडणुकांच्या संदर्भात, तर त्यांचं म्हणणं असं आहे की पूर्वीच्या वेळापत्रकानुसार, म्हणजे अपेक्षित वेळापत्रकानुसारच निवडणुका होतील, फार काही त्यात बदल होणार नाही. परंतु आता आपण जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, सांगली जिल्हा परिषदेचं आरक्षण हे अध्यक्षपदाचं हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित झाले. महिला वर्गासाठी, सर्वसाधारण महिलांचा जो वर्ग आहे त्यासाठी आरक्षण निश्चित झाले. एक प्रकारे ते महिलांचा खुला गट असं आपल्याला म्हणता येईल, त्या वर्गासाठी जाहीर झालेला आहे. आता अपेक्षा अशी होती की जे प्रभागांचं आरक्षण आहे, म्हणजे राखीव ज्या प्रभाग ते ठेवायचे आहेत गणांचे आणि जिल्हा परिषद गट यांचे, ते आरक्षण साधारणपणे ह्या सप्टेंबर महिना अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल अशी अपेक्षा होती. पाहूया आता काय होतंय ते. कदाचित ते थोडंसं पुढं जाईल असं वाटतंय. आज नेमकं काही आपल्याला त्याच्याबद्दल सांगता येत नाही. आणि महापालिकेच्या निवडणुकीची जी प्रारूप प्रभाग रचना आहे ती जाहीर केलेली आहे. क वर्ग आणि ड वर्ग, म्हणजे आधी सांगली, मिरज, कुपवाड महापालिका जरी आपण धरली तरी त्याची प्रारूप प्रभाग रचना ही निवडणूक नगर रचना विभागानं जाहीर केलेली आहे. आता त्याच्यावर सुनावणी आणि हरकती सुरू आहेत. त्यानंतर ती प्रभाग रचना अंतिम स्वरूपामध्ये नगर विकास खात्याकडे दाखल केली जाईल आणि त्यानंतर ती निवडणूक आयोगाकडे पाठवून त्याची मंजुरी घेतली जाईल. ती एकदा झाल्यानंतर मग महापालिकेमध्ये इतर पुढच्या हालचाली सुरू होतील. प्रभागांचं आरक्षण ते काम सुरू होईल. 78 प्रभागांसाठी निवडणूक होईल महापालिकेची, सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची तरी असा अंदाज आहे. आणि 78 प्रभागांसाठी, म्हणजे पूर्वीप्रमाणे 2018ला जी निवडणूक झाली ती त्याप्रमाणे 78 नगरसेवक निवडून येतील. प्रभाग कमी राहतील, 78 नगरसेवक निवडून येतील आणि एका प्रभागातून 4 जण निवडून येतील. काही प्रभाग हे मात्र काही कमी संख्येचे ठेवावे लागतील संख्येच्या हिशोबानुसार. त्यामुळे आता एकूण इलेक्शनचं वातावरण आहे त्यात काही फार मोठा बदल होणार नाही. राज्य निवडणूक आयोगाचा जो अर्ज होता त्यामुळं जरा थोडी शंका वाटत होती, निवडणुका आणखी काही पुढे जात आहेत का, परंतु तसं काही होईल असं वाटत नाही. कारण आता सर्वोच्च न्यायालयानंच आदेश दिलेला आहे की जानेवारी अखेर निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण करा. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग त्या दिशेनं आपल्या कामाला लागलेला दिसेल.
आता जी प्रतीक्षा आहे सगळ्या इच्छुक उमेदवारांना, त्याचबरोबर प्रत्येक प्रभागातल्या सगळ्या नागरिकांना सुद्धा, की निवडणुका केव्हा एकदा होत आहेत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे, की जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, पंचायत समिती असेल किंवा महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल. या ठिकाणी जेव्हा आपले प्रतिनिधी नागरिक निवडून देतात, तेव्हा त्या प्रतिनिधींना जाब विचारण्याचा अधिकार नागरिकांना असतो. प्रशासकीय काळामध्ये काही फार चांगले बदल घडतील असं आपल्याला वाटत होतं. म्हणजे असं अनेकदा बोललं जातं, की काही कामं असतात, स्वच्छतेचं काम असेल, रस्त्यांचं काम असेल किंवा अन्य काही विकासाची कामं असतील, अतिक्रमण हटवण्याची कामं असतील. या सगळ्यामध्ये लोकप्रतिनिधींचा अनेकदा काही ठिकाणी अडथळा येतो, अशी तक्रार प्रशासकीय अधिकारी सातत्यानं करत असतात. प्रशासन करत असतं. मग ते नगरपालिकेचं प्रशासन असेल, महानगरपालिकेचं असेल किंवा जिल्हा परिषदेचं असेल, पंचायत समितीचं असेल. त्यामुळं प्रशासक पाहिजे. खंबीर प्रशासक असेल तर काम चांगलं होऊ शकेल, अधिक वेगानं काम होईल. आता आपण पाहिलं की सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेमध्ये जवळ-जवळ आता जी निवडणूक आपल्याला अपेक्षित होती ती 23 मध्ये 2023 मध्ये पंचवार्षिक निवडणूक अपेक्षित होती ती झालेली नाही. म्हणजे 2 ते 2.5 वर्ष झाली आपल्या इथं प्रशासकीय राज्य आहे. आयुक्त हेच प्रशासक असतात महापालिकेमध्ये आणि त्यांचे सर्व सहकारी कारभार पाहत आहेत. तसंच जिल्हा परिषदेमध्ये, त्याच पद्धतीनं नगरपालिकांमध्ये आणि त्याच पद्धतीनं पंचायत समित्यामध्ये. पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांच्या हातात अधिकार आहेत. जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हातात सगळे अधिकार आहेत आणि नगरपालिकांमध्ये त्या ठिकाणच्या मुख्याधिकाऱ्यांकडे अधिकार सोपवलेले आहेत. परंतु ह्या दोन जिल्हा परिषदेला तर 17 साली 2017 मध्ये निवडणूक झालेली आहे. म्हणजे ती 22 सालीच 2022 मध्येच खरं म्हणजे जिल्हा परिषदेची पंचायत समितीची पंचवार्षिक निवडणूक व्हायला हवी होती. ती झाली नाही. आणि महापालिकेची जी 18 ला व्हायला पाहिजे होती आपल्या म्हणजे सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचा जर आपण विचार केला तर ती 2-2.5 वर्ष झालेली नाही. जिल्हा परिषद जवळजवळ 3 वर्ष प्रशासकीय राज चालू आहे. आता या संपूर्ण 2 ते 3 वर्षाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेत असेल किंवा महापालिकेच्या कारकिर्दीमध्ये असेल, प्रशासकीय कारकिर्दीमध्ये खरोखरच काही बदल झालेत का? असं काही दिसतंय का? तर आपल्याला असं म्हणावं लागेल, की तसे आता दृश्य बदल तरी आपल्याला काही फार मोठे झालेत असं दिसत नाही. फार मोठ्या कारभारामध्ये सुधारणा झाल्या आहेत असं आपल्याला दिसत नाही. उलट सर्वसामान्य माणसाचा जो आवाज होता, सर्वसामान्य माणूस जे दाद मागू शकत होता, नागरिक जो जाऊन म्हणजे शहरामध्ये नागरिक आणि खेडेगावामध्ये ग्रामस्थ जी तक्रार करू शकत होते, एखादं काम सांगू शकत होते, लोकप्रतिनिधींच्या मार्फत ते आग्रह धरू शकत होते, त्यालाच जवळजवळ खीळ बसली असं आपल्याला दिसेल. तशी काही कामं फार मोठ्या प्रमाणात झालीत का? आता सांगलीसारख्या किंवा आपण मिरज, सांगली किंवा कुपवाड हा महापालिकेचा जर आपण विचार केला, तर काय आपल्याला दिसते याच्यामध्ये? काही फार मोठी सुधारणा झाली का? रस्ते खूप चांगले झाले का या 2-2.5 वर्षामध्ये? तर काही तसं दिसत नाही. रस्त्यांची दुरुस्ती, खराब झाला रस्ता की ताबडतोब दुरुस्त होती का? असं दिसत नाही. अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. खड्डा असा जो एकदम असा खळगा पडलेला आहे तो तसाच ठेवलेला आहे अनेक ठिकाणी. रस्ते बंद आहेत त्यामुळं. पावसामुळं पाणी साठायचं ते साठतंयच. पावसाच्या पाण्याचा निचरा होतोय गडबडीनं. त्यासाठी काही प्रशासकीय पातळीवर हालचाल होती असं आपल्याला बिलकुल दिसत नाही. रस्त्यांची स्वच्छता, कचरा कुंड्या, ज्या कचरा गोळा करतायत गाड्या त्या व्यवस्थित करतायत. म्हणजे जी घंटागाडी आहे तिचं काम चाललंय व्यवस्थित. ते पहिल्यापासूनच खूप चांगलं चाललंय. परंतु अनेक ठिकाणी कचरा पडलेला आहे. सगळीकडे कोपरे खराब झालेले आहेत. मोकळे प्लॉट लोकांचे अतिशय खराब झालेले आहेत. तिथं सगळीकडे कचरा साठलेला आहे. त्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली असं दिसत नाही. वाहतुकीची कोंडी ही सुद्धा काही कुठं फुटली असं दिसत नाही. ठराविक म्हणजे जी जुनी सांगली आहे, सांगली असेल किंवा विश्रामबाग सारखा चौक असेल, विश्रामबागचा विजयनगर सारखा चौक आहे आणि सांगलीमध्ये तर काय दत्त मारुती रस्ता आहे, मारुती चौक आहे, त्यानंतर रिसाला रोड आहे. ह्या ठिकाणची वाहतुकीची कोंडी बिलकुल हटलेली नाही, कमी झालेली नाही. विक्रेत्यांचं तिथला जो एकूण रस्त्यामधला अडथळा आहे तो अजिबात कमी झालेला नाही. काहीही बदल झालेला नाही. त्यामुळं प्रशासकीय कारकीर्द असली म्हणजे काही फार मोठा अगदी जबरदस्त बदल होतो या समजुतीला आता फार मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळं लोक आता लोकप्रतिनिधींची वाट बघतायत. सांगलीमध्ये लोक नगरसेवकांची वाट बघतायत. नगरसेवकांच्या मार्फत आपण काहीतरी काम करू. नगरपालिकेमध्ये आपण किंवा महापालिकेमध्ये आपण जाऊन आपली काहीतरी दाद लागेल नगरसेवकाच्या मार्फत, पदाधिकाऱ्यांच्या मार्फत, महापौरांच्याकडे गेलो, उपमहापौरांच्याकडे गेलो तर काहीतरी काम होईल असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. आणि त्यामुळं सगळे लोक आता प्रतीक्षा करतायत ती महापालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये लोकप्रतिनिधी यायची. आणि त्याच वेळेला नगरसेवक म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहेत ते सुद्धा महापालिकेत निवडून जायचे, नगरपालिकेत जायचे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये
निवडून जायची वाट पाहायला लागलेली आहे. दिवाळी जवळ आलेली आहे. 20 ऑक्टोबर पासून 2 ते 3 दिवस दिवाळी आहे आणि त्यामुळं दिवाळीचा हा उत्साह असणार आहे. अर्थात बघूया, पावसानेही थोडासा कहर केलेला आहे. पाऊस त्रास देतोय खूप. परतीचा पाऊस, अजूनही पावसाचा मुक्काम हटेना झालाय. पावसाचा मुक्काम जेवढा लवकर हटेल तेवढा दिवाळीचा आणि दसऱ्याचा सण अधिक उत्साहात साजरा होईल. पण निवडणुकांच्या आधीच दिवाळी आणि दसरा पार पडतोय. त्यामुळं साहजिकच उमेदवार आणि एकूण त्यांच्या सगळ्या प्रभागामध्ये जोरदारपणे वातावरण ह्या दिवाळीचं राहणार आहे. आणि उमेदवारांना सुद्धा खूप धावपळ या दिवाळीच्या काळात सुद्धा करावी लागेल. गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा फार उत्साहानं त्यांनी काम केलेलं आहे सगळ्यांनी. अनेक ठिकाणी उत्सव मोठ्या थाटात साजरा केलेला आहे. पाहूया आता काय होतंय ते. एकूण असं दिसतंय की जे साधारण अपेक्षित शेड्यूल होतं, अपेक्षित वेळापत्रक होतं, त्यानुसारच निवडणुका होणार आहेत. त्यामुळं आता निवडणूक आली आहे. आता तयारीला लागा, असं आता सगळ्यांना सांगायला हरकत नाही. इच्छुकांना, सगळ्या इच्छुक उमेदवारांना, सगळ्या राजकीय पक्षांना, आणि त्यांनी ऑलरेडी ह्यापूर्वीच तयारी सुरू केलेली आहे. लवकरच इलेक्शनचं प्रत्यक्ष वेळापत्रक जाहीर केव्हा होतंय याचीच आता प्रतीक्षा आहे. पाहूया काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही यूट्यूब वाहिनी आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.